छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। थोडं माग या. कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही। आई मुक्ताई माता की जय, छत्रपती हनुमान जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नुकताच नारायणगाव ग्रामपंचायतचा निकाल या ठिकाणी जाहीर झाला. खरं तर मी आज पहिल्यांदा सर्व मतदारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ज्या कार्यकर्त्यांनी गेले 15 दिवस चांगलं काम केले त्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानत असताना लोकांनी विकासाला महत्त्व दिलं. आम्ही सातत्यानं सांगत होतो की आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढणार आणि खऱ्या अर्थानं नारायणगावच्या सर्व मतदार बंधूंनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आमचे 16 सदस्य, एक सदस्य आमचा थोड्या फरकाने त्या ठिकाणी हे झाला आणि सरपंच पदाचा उमेदवार वाणी साहेब टोटल ती मी म्हटलं त्याच्यात फरक होणार नाही तेवढ्या मताधिकारी सरपंच सुद्धा या ठिकाणी निवडून आले. मी सर्वांचं जय चॅनल प्रमुख असतील, मतदार असतील, कार्यकर्ते असतील आणि मी रात्री सांगितलं आमच्या महिला भगिनी असतील, ह्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही जे विचारत होते की मी 17+ आणि सरपंच पदाचा उमेदवार निवडून येणार, परंतु एक उमेदवार आमचं एक थोड्या मताने हे झालं, काही थोड्या फरकाने त्या ठिकाणी, म्हणून एखादी पहिल्यांदा तो इलेक्शन लढला. हार मानायचे काही काम नाही. आपले सर्व उमेदवार त्या ठिकाणी बाकीचे दाखवून दिलं की विकास शेवटी कामाला हे महत्त्व आहे. ते खऱ्या अर्थानं ज्यांनी टीका केली, ज्यांनी आमच्यावर आरोप केले, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न केला, विकास कामच सांगितली नाही किंवा विकास कामच त्यांच्याकडे सांगितली, फक्त विरोधासाठी विरोध करायचा म्हणून इलेक्शन लढले आणि त्यांना त्यांची जागा आता त्या ठिकाणी कळाली. आता भविष्य काळामध्ये लोकांनी आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी दिली. ह्या पंचवार्षिकमध्ये जी आश्वासनं आम्ही दिल्या ती पूर्ण करण्याच्या जे लोकांना अपेक्षित आहे ते खऱ्या अर्थाने काम करून दाखवू आणि एक नारायणगाव चांगलं विकासाकडे नेण्याचं नारायणगाव खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करून दाखवू हेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आता तो थोडासा आहे या ठिकाणी मुस्लिम समाज त्यांनी थोडीशी मताची हे झाली.